नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर बी.पी. वाघ, अर्थशास्त्र शिक्षक, JES कॉलेज जालना, आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मागणीच्या किंमत लवचिकतेच्या अनुषंगाने चर्चा करत असताना या मागणीच्या किंमत लवचिकतेचे उपप्रकार या संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे। या किंमत लवचिकतेचे उपप्रकार पाहत असताना नेमकी लवचिकता एक आहे, एकपेक्षा जास्त आहे की एकपेक्षा कमी आहे, अथवा संपूर्ण लवचिक आहे की संपूर्ण अलवचिक आहे, असे पाचही प्रकार मागणीच्या किंमत लवचिकतेचे आपण बघितलेले आहे। विद्यार्थी मित्र हो, यानंतर आजच्या तासामध्ये आपण खऱ्या अर्थाने चर्चा करणार आहोत की ही मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती। मग मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी किंवा किंमत लवचिकतेचं मापन करण्यासाठी ज्या पद्धतींचा वापर केला जातो त्या पद्धतींची चर्चा आज आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, या पद्धतीच्या सहाय्याने मागणीची किंमत लवचिकता मोजली जाते। याचा अर्थ वस्तूच्या संदर्भात मागणी एकक लवचिक आहे की एकपेक्षा कमी लवचिक आहे अथवा एकपेक्षा जास्त लवचिक आहे, म्हणजे लवचिकतेची अर्थात किंमत लवचिकतेची पातळी काय आहे ते शोधण्याच्या दृष्टिकोनातून या पद्धतींचा वापर केला जातो। या पद्धतींची चर्चा करत असताना त्यामध्ये प्रामुख्याने 3 पद्धतींचा अंतर्भाव होतो, ज्यामध्ये पहिल्या पद्धतीस आपण गुणोत्तर पद्धत किंवा शेकडेवारी पद्धत असे म्हणत असतो। या गुणोत्तर पद्धतीची सुरुवातीस चर्चा करूया। ही गुणोत्तर पद्धत शेकडेवारी पद्धत या नावाने देखील ओळखल्या जाते। थोडक्यात गुणोत्तर पद्धत म्हणजेच शेकडेवारी पद्धत होय। हिला आपण इंग्रजीमध्ये रेशो मेथड किंवा पर्सेंटेज मेथड असं म्हणतो। ही पद्धत विकसित करण्याचं श्रेय प्राध्यापक मार्शल यांना जातं, म्हणून प्राध्यापक मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली असंही म्हणता येईल। विद्यार्थी मित्र हो, या पद्धतीमध्ये मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भाग दिला जातो आणि येणाऱ्या उत्तरावरून मागणीची किंमत लवचिकता शोधली जाते। या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते। मग ही पद्धत प्रमाणित पद्धत या नावाने देखील ओळखली जाते। थोडक्यात गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धतीला प्रमाणित पद्धत असं देखील म्हणतात। मग या पद्धतीच्या सहाय्याने मागणीची लवचिकता मोजण्यासाठी जे सूत्र आहे या सूत्राची चर्चा आपण कळत न कळत मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये देखील केली आहे। मग या पद्धतीनुसार मागणीची लवचिकता मोजण्यासाठी या सूत्राचा वापर केला जातो, ज्यामध्ये मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल हे सूत्र वापरून मागणीची लवचिकता या पद्धतीच्या सहाय्याने मोजली जाते। मग सूत्र काय आहे तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल। अशा प्रकारे या सूत्राचा वापर करून गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धतीद्वारे मागणीची किंमत लवचिकता मोजली जाते। विद्यार्थी मित्र हो, मागणीची किंमत लवचिकता मोजण्याचं हे सूत्र आपणाला चांगल्यापैकी लक्षात ठेवायचं आहे की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल। या ठिकाणी आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने मागणीची किंमत लवचिकता कशा प्रकारे मोजली जाते त्याची देखील चर्चा करणार आहोत। पुन्हा एक बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल हे मराठीमध्ये असणारं सूत्र इंग्रजीमध्ये आपण अशा पद्धतीने देखील लिहू शकतो की इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस। अर्थात हे सूत्र इंग्रजीमध्ये आहे, बाकी दुसरा कुठलाही फरक नाही। विद्यार्थी मित्रांनो, या सूत्राला अशाही पद्धतीने देखील आपण व्यक्त करू शकतो की
डेल्टा क्यू, आता या ठिकाणी या ट्रँगलचा म्हणजे या डेल्टाचा अर्थ बदल असा आहे, म्हणून डेल्टा क्यू भागिले क्यू, या सर्वाला भागिले डेल्टा पी भागिले पी. अशा प्रकारे ह्या सूत्राला अशा पद्धतीने देखील आपणास लिहिता येते. आपलं सूत्राला सुटसुटीतपणा येण्यासाठी आपण त्याला भागाकाराला गुणाकारामध्ये रूपांतरित करू शकतो. अर्थात मग हे सूत्र अशा पद्धतीने लिहिता येईल. डेल्टा क्यू भागिले क्यू, याला गुणायचं आहे पी भागिले डेल्टा पी. या ठिकाणी हेच सूत्र आपण भागाकाराला गुणाकारात रूपांतरित करून लिहिलेलं आहे. त्यामुळे पहिला भाग जशाच तसा राहतो आणि हे डेल्टा पी जे वरती आहे आणि पी त्याला भागिले आहे. या ठिकाणी गुणाकारामध्ये आपणाला हा पी वर घ्यावा लागतो आणि डेल्टा पी निश्चितपणे खाली जाईल. अर्थात अंशाचा छेद आणि छेदाचा अंश भागाकाराला गुणाकारात रूपांतरित केल्यानंतर होत असतो. या ठिकाणी सूत्रातील प्रत्येक चलाचा अर्थ समजणं देखील गरजेचं आहे. सूत्रामध्ये आता या सूत्रामध्ये आपण बघूया जे वेगवेगळे चल आहेत त्या वेगवेगळ्या चलांचा किंवा व्हेरिएबल्सचा नेमका अर्थ काय होतो. सूत्रातील क्यू हा जो आहे हा क्यू म्हणजेच मूळ मागणी दर्शवितो. क्यू म्हणजे काय? मूळ मागणी. त्याचबरोबर सूत्रामध्ये हा पी आहे बघा, या पीचा अर्थ होतो मूळ किंमत, ओरिजिनल प्राइस असं आपण त्याला म्हणू शकतो. तर क्यू म्हणजे ओरिजिनल डिमांड. त्याचबरोबर सूत्रामध्ये डेल्टा क्यू हा जो आहे ट्रँगल क्यू, डेल्टा क्यू त्याचा अर्थ होतो मागणीतील बदल, कारण क्यू म्हणजे क्वांटिटी डिमांडेड आणि डेल्टा म्हणजे बदल, म्हणून मागणीतील बदल अर्थात डेल्टा क्यू म्हणजे काय? मग मागणीतील बदल. आणि सूत्रातील शेवटचं चल आपण ज्याला म्हणत असतो डेल्टा पी, या डेल्टा पीचा अर्थ होतो किमतीतील बदल, कारण पी म्हणजे प्राइस आणि डेल्टा म्हणजे बदल, मग प्राइसमधील बदल अर्थात किमतीतील बदल म्हणजे डेल्टा पी. अशा प्रकारे या सूत्रातील प्रत्येक चलाचा अर्थ आपणास कळालेला आहे. सुरुवातीचा ईडी जो आहे तो इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे मागणीची लवचिकता दर्शवित असतो. सूत्रातील प्रत्येक चलाचा अर्थ समजल्यानंतर आपणाला एका उदाहरणाच्या आधारे या पद्धतीद्वारे मागणीची किंमत लवचिकता कशी मोजली जाते ते बघायचं आहे. उदाहरणामध्ये किंमत रुपये नग दर्शविलेली आहे, तर मागणी नगामध्ये व्यक्त केली आहे. सुरुवातीला म्हणजे मूळ किंमत 20 रुपये असताना मूळ मागणी 10 नगांची केली जाते. बघा, सुरुवातीला किंमत प्रतिनग 20 रुपये असताना सुरुवातीची मागणी 10 नगांची आहे. समजा किमतीमध्ये बदल झाला आणि किंमत 20 वरून 25 रुपये प्रतिनग याप्रमाणे वाढली, म्हणजे किमतीमध्ये बदल झाला आणि त्याचा परिणाम म्हणून मागणी आता या ठिकाणी 10 वरून 9 पर्यंत झालेली आहे, म्हणजे मागणीसुद्धा बदललेली आहे. अशा प्रकारे हे उदाहरण दिलेलं असताना गुणोत्तर पद्धतीच्या आधारे मागणीची किंमत लवचिकता कशी मोजली जाते ते आपणास बघायचे आहे. विद्यार्थी मित्र हो, आपणाला सूत्र माहीत आहे की ईडी अर्थात इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू डिवायडेड बाय क्यू मल्टिप्लाइड बाय म्हणजे गुणिले पी भागिले डेल्टा पी. आता या ठिकाणी आपल्या उदाहरणातील प्रत्येक चल त्याची संख्या आपल्याला शोधायची आहे. बघा, क्यू म्हणजेच मूळ मागणी. दिलेल्या उदाहरणात मूळ मागणी किती आहे? 10 आहे. सुरुवातीची मागणी असं आपण त्याला म्हणतो. 20 रुपये किंमत असताना सुरुवातीला 20 रुपये किंमत आणि 20 रुपये किंमत हिला आपण मूळ किंमत म्हणूया. या मूळ किंमतीला म्हणजे सुरुवातीला असणारी मूळ मागणी 10 नगांची, म्हणून क्यू बरोबर 10. त्याचबरोबर पी सुरुवातीची जी किंमत आहे तिला आपण मूळ किंमत म्हणूया. ही सुरुवातीची किंमत मूळ किंमत 20 रुपये म्हणजे पी बरोबर 20 रुपये. त्याचबरोबर या ठिकाणी क्यू डेल्टा क्यू म्हणजे मागणीतील बदल. काय? डेल्टा क्यू म्हणजे मागणीतील बदल. आता मागणीमध्ये बदल किती झाला? सुरुवातीची मागणी होती 10, आता वाढलेल्या किमतीला बदललेल्या किमतीला मागणी झाली 9, म्हणजे 10 वरून 9 पर्यंत मागणीमध्ये बदल झाला. 10 होती सुरुवातीला, आता 9 झाली, म्हणजेच या ठिकाणी मागणीत प्रत्यक्ष बदल किती झाला? तर 10 वजा 9 बरोबर 1. मागणीतील बदल 1 आणि शेवटचा भाग तो म्हणजे किमतीतील बदल. आता बघा, सुरुवातीला किंमत 20 रुपये होती, आता ती 25 झाली, म्हणजे किमतीमध्ये झालेला बदल हा 20 आणि 25 यांच्यातील फरक असेल. मग 25 वजा 20 बरोबर उत्तर किती आलं? 5, म्हणजे किमतीतील बदल 5 रुपये. अशा प्रकारे प्रत्येक चलाची संख्या, आता प्रत्येक चलाचं
जे चल आहे सूत्रामधील डेल्टा क्यू, क्यू पी आणि डेल्टा पी, हे प्रत्येक आपण या ठिकाणी त्याचं मूल्य काढलेलं आहे. आता हे मूल्य फक्त या किमती आपल्याला कशात ठेवायच्या आहेत? सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत. विद्यार्थी बंधूंनो बघा, आता डेल्टा क्यू मागणीतील बदल 1 घेतला, भागिले क्यू म्हणजे सुरुवातीची मागणी किती 10 घेतली, गुणिले सूत्रातील चिन्ह गुणिले जशास तसं घेतलं, पी म्हणजे सुरुवातीची किंमत, मूळ किंमत असं आपण तिला म्हणूया. मग मूळ किंमत 20 रुपये घेतली, भागिले काय डेल्टा पी म्हणजे किमतीमधील बदल, डेल्टा पी किमतीत झालेला बदल 25 वरून 20 म्हणजे कितीचा बदल 5, किमतीतील बदल 5 घेतलं. म्हणजे या ठिकाणी सूत्रामध्ये आता आपण या प्रत्येक चलाचं मूल्य ठेवलेलं आहे. आता या सूत्रात किमती टाकल्यानंतर याचं उत्तर जर आपण काढलं तर निश्चितपणे उत्तर आपलं येणार आहे 0.4. किती आलं उत्तर? 0.4. अर्थात या ठिकाणी मागणी कमी लवचिक आहे, 1 पेक्षा कमी लवचिक आहे असं आपण सांगू शकतो. थोडक्यात या पद्धतीच्या सहाय्याने मागणीची किंमत लवचिकता कशी मोजली जाते त्याची चर्चा आपण या ठिकाणी केली. त्यानंतर मागणीची लवचिकता मोजण्याची दुसरी पद्धत, जिला एकूण खर्च पद्धत असं म्हणतात. या एकूण खर्च पद्धतीला इंग्रजीमध्ये टोटल एक्सपेंडिचर मेथड किंवा टोटल आउटले मेथड असं देखील म्हणतात. या पद्धतीच्या सहाय्याने मागणीची किंमत लवचिकता कशी मोजली जाते त्याची चर्चा देखील या ठिकाणी आज आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रहो, ही पद्धत देखील विकसित करण्याचं श्रेय प्राध्यापक मार्शल यांना जातं. एकंदरीत ही पद्धत प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केली. कोणती? एकूण खर्च पद्धत. त्याचबरोबर या पद्धतीमध्ये मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला वस्तूवर होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. बघा, या पद्धतीनुसार मागणीची लवचिकता कशी मोजली जाते? तर मूळ किमतीला म्हणजे सुरुवातीच्या किमतीला वस्तूवर येणारा खर्च आणि समजा किंमत बदलली तर या बदललेल्या किमतीला वस्तूवर होणारा खर्च यांची तुलना केली जाते आणि तुलना केल्यानंतर त्या तुलनेच्या आधारावर मागणीची लवचिकता मोजली जाते. बघा, मूळ किमतीला येणारा खर्च कशावर? वस्तूवर. मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च आणि बदललेल्या किमतीला वस्तूवर येणारा खर्च या दोन खर्चांची तुलना करून मागणीची लवचिकता एकूण खर्च पद्धतीद्वारे मोजली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी मग मूळ किमतीला किती खर्च आहे, बदललेल्या किमतीला खर्चात कसा बदल झालेला आहे याचा विचार या ठिकाणी केला जातो आणि या दोन खर्चाची अर्थात किंमत बदलण्यापूर्वीचा खर्च, किंमत बदलल्यानंतर वस्तूवर येणारा खर्च यांची तुलना करून या पद्धतीद्वारे मागणीची लवचिकता मोजली जाते. मग या ठिकाणी हा जो एकूण खर्च आहे, वस्तूवरील एकूण खर्च जो आहे तो कसा काढला जातो? तर वस्तूवरील एकूण खर्च काढण्यासाठी वस्तूच्या किमतीला मागणी नग संख्येने गुणाकार केला जातो. बघा, वस्तूवरील एकूण खर्च म्हणजेच वस्तूची किंमत आणि मागणी नग संख्या यांचा गुणाकार. बघा, वस्तूवरील एकूण खर्च म्हणजे काय? वस्तूची किंमत आणि मागणी नग संख्या यांचा गुणाकार. समजा आपण उदाहरणासाठी असं घेऊ की वस्तू पेन आहे, पेनाची किंमत प्रति नग 5 रुपये अशी आहे. किती आहे? 5 रुपये. आणि आपण 2 नगांची खरेदी केली. पेनाच्या किती नगांची खरेदी केली? 2. आणि किंमत 5 रुपये प्रति नग. मग या पेनवर केलेला खर्च किती रुपये? 5 रुपये किंमत गुणिले मागणी नग संख्या 2 म्हणजे 5 गुणिले 2 बरोबर 10. म्हणजेच पेनवरील एकूण खर्च 10 रुपये. कसा काढला? तर वस्तूच्या किमतीला मागणी नग संख्येने गुणाकार करून. अशा प्रकारे एकूण खर्च म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून वस्तूच्या किमतीला मागणी नग संख्येने गुणाकार केला जातो आणि त्यावरून वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च काढला जातो. विद्यार्थी मित्र हो, या संदर्भात मार्शल यांनी 3 संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. किती संकल्पना स्पष्ट केल्या मार्शल यांनी? 3. तर या 3 संकल्पनांची चर्चा करत असताना सुरुवातीला कमी लवचिक मागणी. कोणती? कमी लवचिक मागणी. आता कमी लवचिक मागणी मार्शलच्या दृष्टिकोनातून केव्हा असते त्याची चर्चा देखील करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र हो, मार्शल यांच्या मतानुसार जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे वस्तूवरील एकूण खर्च समान दिशेने बदलतो तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. आता विद्यार्थी बंधूंनो, या ठिकाणी थोडं बारकाईने लक्ष द्या की वस्तूच्या किमतीतील बदलामुळे म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये बदल होतो आणि या किमतीतील झालेल्या बदलामुळे
त्या विशिष्ट वस्तूवर केलेला एकूण खर्च किंमत बदलाच्या दिशेने म्हणजेच समान दिशेने त्यामध्ये देखील बदल होतो, तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. बघा, वस्तूच्या किमतीमध्ये बदल होतो आणि किमतीमध्ये ज्या दिशेने बदल झाला अगदी त्याच दिशेने वस्तूवर केला जाणारा खर्च देखील बदलतो, तेव्हा मागणी कमी लवचिक असते असं समजायचं आहे. आता वेगळ्या शब्दात आपल्याला असंही सांगता येईल की वस्तूच्या किमतीमध्ये झालेला बदल किंवा किंमत बदल आणि खर्च, किंमत आणि खर्च यामध्ये जो बदल होतो तो बदल समान दिशेने होतो किंवा त्यामध्ये वेगळ्या शब्दात समसंबंध असतो असं देखील आपल्याला सांगता येईल. जेव्हा किंमत बदल आणि विशिष्ट वस्तूवरील खर्च बदल यामध्ये समस्वरूपाचा संबंध असतो, तेव्हा मागणी कमी लवचिक असते असं आपण या ठिकाणी समजायचं आहे. मागणी कशी असते? कमी लवचिक, जेव्हा किंमत बदल आणि खर्च बदल यामध्ये समसंबंध असतो किंवा किमतीतील बदलामुळे एकूण खर्च देखील समान दिशेने बदलतो. म्हणजे किंमत वाढली तर त्यावेळी त्या वस्तूवरील एकूण खर्च देखील वाढतो, किंमत कमी झाली तर त्या वस्तूवरील एकूण खर्च देखील कमी होतो, म्हणजे समान दिशेने बदल होतो, तेव्हा मागणी कमी लवचिक आहे असं समजायचं आहे. विद्यार्थी मित्र हो, मग कमी लवचिक मागणी कधी असणार? जेव्हा किंमत आणि खर्च समान दिशेने बदलतो. त्यानंतर दुसरी बाब, एकक लवचिक मागणी. आता एकक लवचिक मागणी केव्हा असेल ते देखील समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते, म्हणजे किमतीमध्ये वाढ हो किंवा घट हो, किंमत कमी झाली किंवा वाढली तरी देखील वस्तूवरील एकूण खर्च बदलत नाही, वस्तूवर केला जाणारा खर्च बदलत नाही, वेगळ्या शब्दात तो स्थिर राहतो, त्या प्रसंगी मागणी एकक लवचिक असते. कशी असते? एकक लवचिक असते. बघा, एकक लवचिक मागणी कधी असणार? जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते, म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली अथवा वस्तूची किंमत वाढली तरी देखील त्या विशिष्ट वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च बदलत नाही, पूर्वी एवढाच राहतो, वेगळ्या शब्दात स्थिर राहतो, तेव्हा मागणी एकक लवचिक आहे असं समजायचं आहे. बघा विद्यार्थी बंधूंनो, किंमत कमी झाली अथवा किंमत वाढली तरी देखील त्या विशिष्ट वस्तूवर केला जाणारा खर्च बदलत नाही, म्हणजेच खर्च स्थिर राहतो, त्या प्रसंगी मागणी एकक लवचिक आहे असं संबोधल्या जातं. या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो की किंमत आणि खर्च यामध्ये असंबंध आहे. काय आहे? असंबंध आहे, म्हणजे कुठलाही संबंध नाही. किंमत कमी झाली काय अथवा वाढली काय, वस्तूवर केला जाणारा खर्च हा पूर्वी एवढाच असतो, म्हणजे स्थिर असतो, खर्चात बदल होत नाही. किमतीत कुठलाही बदल झाला तरी त्या प्रसंगी मागणी कशी असते? एकक लवचिक. इलास्टिसिटी ऑफ डिमांड कशी असते? 1 = 1, एकक लवचिक असते असं आपण समजायचं आहे. विद्यार्थी मित्र हो, शेवटचा बाब ती म्हणजे जास्त किंवा अधिक लवचिक मागणी. आता जास्त लवचिक मागणी किंवा अधिक लवचिक मागणी केव्हा असेल तर हे देखील समजून घेणं आवश्यक आहे की जास्त किंवा अधिक लवचिक मागणी कोणत्या प्रसंगी असेल? वस्तूच्या किमतीतील बदलामुळे. काय? वस्तूच्या किमतीतील बदलामुळे वस्तूवरील एकूण खर्चात विरुद्ध दिशेने, आता या ठिकाणी बदल कसा होतो? विरुद्ध दिशेने. वस्तूच्या किमतीतील बदलामुळे वस्तूवर केला जाणारा खर्च हा विरुद्ध दिशेने बदलतो, तेव्हा मागणी जास्त अथवा अधिक लवचिक असते. कशी असते? मागणी जास्त किंवा अधिक लवचिक कधी असते? जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे वस्तूवरील एकूण खर्च हा विरुद्ध दिशेने बदलतो, त्यामध्ये विरुद्ध दिशेने इन्व्हर्सली त्यामध्ये बदल होत असेल, तेव्हा मागणी अधिक लवचिक आहे असं संबोधायचं आहे. हे सोप्या शब्दात सांगता येईल. समजा वस्तूची किंमत वाढली तर वस्तूवर केला जाणारा खर्च कमी होतो. बघा, वस्तूची किंमत वाढली तर वस्तूवरील खर्च कमी होतो, किंवा वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूवरील खर्च वाढतो. अशा प्रकारे परस्पर विरोधी बदल जेव्हा किंमत आणि खर्चामध्ये होतो तेव्हा मागणी अधिक किंवा जास्त लवचिक आहे असं समजायचं आहे. वेगळ्या शब्दात असंही सांगता येईल की जेव्हा वस्तूची किंमत व वस्तूवरील खर्च यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. कसा संबंध असतो? इन्व्हर्स रिलेशन बिटवीन प्राइस अँड एक्सपेंडिचर ऑन कमोडिटी जेव्हा असेल
तेव्हा इलास्टिसिटी ऑफ डिमांड ही 1 पेक्षा जास्त असते असं आपण संबोधायचं आहे. लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा सांगतो, जेव्हा वस्तूची किंमत आणि वस्तूवर केला जाणारा खर्च यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो त्या प्रसंगी मागणी ही 1 पेक्षा अधिक लवचिक आहे असं संबोधायचं आहे. अशा प्रकारे एकक लवचिक, जास्त लवचिक, कमी लवचिक मागणी कोणत्या कोणत्या प्रसंगी असते त्याची चर्चा झाल्यानंतर आपण एका टेबलच्या साहाय्याने, तक्त्याच्या साहाय्याने ही पद्धत समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आता आपणाला थोडं बारकाईने लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी पहिल्या या तक्त्यामध्ये पहिला जो कॉलम आहे तो कॉलम 2 भागात वर्गीकृत केला. त्यामध्ये वस्तूची किंमत दर्शवलेली आहे, रुपये प्रतिनग 10, 20, 30 रुपये, 40, 50 आणि 60. आणि त्याचबरोबर आ आणि ई हे त्याचे 2 मिळून 1 अशा प्रकारे भाग केलेले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या कॉलममध्ये मागणी ही नगामध्ये व्यक्त केली आहे किंवा दर्शविलेली आहे. वस्तूवर केला जाणारा खर्च हा रुपयामध्ये दर्शविलेला आहे तिसऱ्या कॉलममध्ये. चौथा कॉलम हा किंमत बदलल्यामुळे खर्चावर नेमका काय परिणाम होतो तो दर्शवितो. आणि शेवटचा कॉलम या प्रसंगी मागणीची लवचिकता किती आहे किंवा कशी आहे ते दर्शविण्याचं काम शेवटच्या कॉलममध्ये केलेलं आहे. बघा, पहिल्या कॉलममध्ये किंमत प्रतिनग रुपयामध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये मागणी नगसंख्येमध्ये, तिसरा कॉलम वस्तूवरील एकूण खर्च दर्शवितो, चौथ्या कॉलममध्ये किंवा स्तंभामध्ये किंमत बदलामुळे खर्चावर झालेला परिणाम कसा आहे तो दर्शवितो आणि शेवटच्या कॉलममध्ये मागणीची लवचिकता सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, समजा या ठिकाणी पुन्हा आणखी एक बाब लक्षात घ्यायची आहे, ती अशी की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक झालेली आहे आणि ती प्रिंट मिस्टेक या तक्त्याच्या संदर्भात आपल्याला दिसून येणार आहे. मी त्यावेळी तुम्हाला सांगणारच आहे. बघा, सुरुवातीला वस्तूची किंमत 10 रुपये असताना मागणी 6 नगांची केली जाते. वस्तूची किंमत 10 रुपये आहे, मागणी किती नगांची? 6 नगांची. म्हणजे त्या वस्तूवर केला जाणारा खर्च 60 रुपये. आता तुम्ही म्हणाल 60 रुपये कसे आले? तर 10 रुपयाला 1 पेन आणि आपण 6 पेनची मागणी केली म्हणजे पेनवरचा खर्च किती झाला? 60 रुपये. कारण 10 गुणिले 6 बरोबर 60. समजा आता ही किंमत 10 रुपयावरून 20 रुपयापर्यंत वाढली. किंमत प्रतिनग 10 रुपयावरून 20 रुपयेपर्यंत वाढली. त्याचा परिणाम म्हणून आता किंमत वाढली म्हणजे मागणी कमी होते. आपण मागणीचा नियम बघितलेला आहे. मग किंमत वाढली तर मागणी कमी झाली. किती नगांची झाली? 5 नगांची. आता 20 रुपयाला 1 नग आणि मागणी झाली 5 नगांची म्हणजे या वस्तूवर झालेला खर्च आता किती असेल? 100 रुपये असेल. किती रुपये? 100 रुपये. म्हणजे किंमत वाढली, खर्च सुद्धा वस्तूवरील वाढला. वस्तूची किंमत वाढली आणि वस्तूवर झालेला खर्च देखील वाढला. या ठिकाणी किंमत बदलामुळे खर्चावर काय परिणाम झाला? तर एकूण खर्चात, हा जो एकूण खर्च आहे तो किमतीच्या समदिशेने बदलला. एकूण खर्च कसा झाला? एकूण खर्चात किमतीच्या समदिशेने बदल झाला. म्हणजे किंमत वाढली असता वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च सुद्धा वाढला. किंवा वेगळ्या शब्दात असं आपण अशी कल्पना करू, सुरुवातीची किंमत 20 रुपये आहे, सुरुवातीचा खर्च समजा 100 रुपये आहे. आता किंमत 20 वरून 10 रुपये झाली तर खर्च देखील 100 वरून 60 रुपये झाला. म्हणजे किंमत कमी झाली, खर्च देखील कमी झाला. किंवा सुरुवातीची किंमत 10 आहे अशी कल्पना केल्यास सुरुवातीचा खर्च 60 आणि किंमत 10 वरून 20 झाली तर खर्च 60 वरून 100 झाला. म्हणजे किंमत वाढली तर वस्तूवरील खर्च देखील वाढला, किंमत कमी झाली तर वस्तूवर केला जाणारा खर्च देखील कमी झाला. अशा प्रकारे एकूण खर्च हा किमतीच्या समदिशेने बदलला. असं जेव्हा घडतं तेव्हा मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असते. कशी असते? 1 पेक्षा कमी असते. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये येथेच थोडी चूक झालेली आहे, प्रिंट मिस्टेक म्हणू आपण त्याला. तर या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त दर्शवलेली आहे, पण ती कशी असते? 1 पेक्षा कमी लवचिक असते जेव्हा किमतीच्या समदिशेने एकूण खर्च बदलतो. आलं लक्षात? त्यानंतर हा झाला अ भाग. आता आ या दुसऱ्या भागाचा विचार करू. समजा सुरुवातीला वस्तूची किंमत 30 रुपये आहे, मागणी 4 नग संख्येची केली जाते. म्हणजे 30 रुपयाला 1 नग, मागणी 4 नगांची, अर्थात वस्तूवर खर्च 120 रुपये झालेला आहे. आता किंमत 30 वरून 40 रुपये झाली. किंमत वाढली
मागणीच्या नियमानुसार किंमत वाढल्यामुळे मागणी कमी झाली 3 नगांची. आता या ठिकाणी 3 नगांची मागणी आणि किंमत प्रतिनग 40 रुपये म्हणजे एकूण खर्च 120 रुपये. अर्थात किंमत वाढली तरी देखील खर्च पूर्वी एवढाच आहे. आता देखील खर्च किती 120 रुपये आणि अगोदरचा खर्च देखील 120 रुपये. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली तरी देखील खर्च पूर्वी एवढाच आहे. म्हणजे किमतीमध्ये वाढ झाली तरी देखील एकूण खर्च पूर्वी एवढाच आहे. म्हणजे एकूण खर्च स्थिर आहे. कसा आहे? स्थिर आहे. त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. किंवा किंमत कमी झाली 40 वरून 30 रुपये झाली असं जरी आपण कल्पना केली तरी देखील एकूण खर्च 120 आणि 120 म्हणजे तो स्थिर आहे. त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. अशा प्रकारे जेव्हा किंमत बदलली तरी म्हणजे ती वाढो किंवा कमी झाली तरी एकूण खर्च जेव्हा स्थिर राहतो त्या प्रसंगी मागणीची लवचिकता कशी आहे तर बघा, मागणी एकक लवचिक आहे. कशी आहे? एकक लवचिक आहे. म्हणजे किंमत बदलाचा एकूण खर्चावर कुठलाही परिणाम या ठिकाणी झालेला नाही. एकूण खर्च स्थिर असतो तेव्हा मागणी कशी असते? एकक लवचिक. याला युनिटरी इलास्टिक डिमांड असं आपण म्हणतो. आणि शेवटचा भाग ई याचा विचार करूया. समजा किंमत सुरुवातीला 50 रुपये प्रति नग आहे. जेव्हा मागणी 2 नगांची केली जाते म्हणजे वस्तूवर केला जाणारा खर्च 100 रुपये आहे. आता 100 रुपये कसे आले हे आपल्याला ज्ञात आहे. 50 रुपयाला 1 नग, 2 नगांची खरेदी केली म्हणजे 100 रुपये वस्तूवर खर्च होणार आहे. कारण 50 गुणिले 2 बरोबर 100. आता समजा किंमत 50 रुपयावरून 60 रुपये प्रति नग अशी वाढली. आता किंमत वाढल्यामुळे मागणीच्या नियमानुसार कमी झाली. केवळ एका नगाची केली गेली. या ठिकाणी त्यामुळे एकूण खर्च 60 रुपये आहे. किंमत वाढली परंतु वस्तूवर केला जाणारा खर्च कमी झाला. कारण मागणी एकाच नगाची केल्यामुळे वस्तूवरील खर्च 100 वरून 60 रुपये म्हणजे खर्च कमी झाला. किमतीत वाढ झाली 50 वरून 60 पण खर्च 100 वरून 60 रुपयेपर्यंत कमी झाला. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होऊन देखील वस्तूवर केला जाणारा खर्च कमी झालेला आहे. किंवा वेगळ्या शब्दात समजा सुरुवातीची किंमत 60 रुपये आहे अशी कल्पना करू. 60 रुपयावरून आता 60 रुपये किंमत असताना एकूण खर्च 1 नगाची मागणी केल्यामुळे 60 रुपये. आता 60 रुपयावरून किंमत 50 रुपये प्रति नग झाली म्हणजे कमी झाली. परंतु या ठिकाणी मात्र 2 नगांची मागणी केल्यामुळे एकूण खर्चात वाढ झाली. म्हणजे किंमत कमी झाली, वस्तूची किंमत कमी झाली परंतु वस्तूवरील खर्च वाढला. या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की किंमत बदलामुळे 50 वरून 60 किंवा 60 वरून 50 काहीही म्हणा, किंमत बदलामुळे एकूण खर्चात बदल झाला. पण तो कसा? किमतीच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे किंमत वाढल्यास खर्च कमी झाला, किंमत कमी झाल्यास खर्चात वाढ झाली. अशा प्रकारे किंमत बदलल्यामुळे जेव्हा एकूण खर्च हा किमतीच्या विरुद्ध दिशेने बदलतो म्हणजे खर्चावर अशा प्रकारे परिणाम होतो की किंमत वाढल्यास खर्च कमी, या उलट किंमत कमी झाल्यास वस्तूवरील खर्च वाढतो. त्या प्रसंगी मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा जास्त असते. मोर दॅन 1. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1 असंही आपण त्याला म्हणू शकतो. हे देखील या ठिकाणी देखील पाठ्यपुस्तकात थोडी प्रिंट मिस्टेक आहे जी आपण या ठिकाणी तक्त्यात दुरुस्त केलेली आहे. या ठिकाणी मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त कधी? जेव्हा एकूण खर्च किमतीच्या विरुद्ध दिशेने बदलतो. एकूण खर्च किमतीच्या समदिशेने बदलला की मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी. एकूण खर्चात कुठलाही बदल झाला नाही तर मागणीची लवचिकता 1. अशा प्रकारे या तक्त्याच्या सहाय्याने एकूण खर्च पद्धत आपण समजून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, मागणीची लवचिकता मोजण्याची ही एकूण खर्च पद्धत अतिशय व्यवस्थित आणि बारकाईने आपण बघितली. या पद्धतीमध्ये किंमत बदलल्यामुळे एकूण खर्चात कशा प्रकारे बदल झाला त्याचा विचार केला जातो. म्हणजे किंमत बदलण्यापूर्वीचा खर्च, किंमत बदलल्यानंतरचा खर्च लक्षात घेतला जातो. आणि विशेषतः एक वस्तूवरील एकूण खर्च काढण्यासाठी वस्तूच्या किमतीला मागणी नगसंख्येने त्यांचा गुणाकार करून वस्तूवरील एकूण खर्च काढला जातो. विशेषतः एकूण खर्चावर झालेला परिणाम, किंमत बदलामुळे एकूण खर्चावर झालेला परिणाम पाहत असताना ह्या कॉलमचा थोडा बारकाईने विचार करा की एकूण किंमत बदलल्यामुळे एकूण खर्च जर किमतीच्या समदिशेने बदलत असेल म्हणजे किंमत वाढली खर्च देखील वाढत असेल तर मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी. या उलट किंमत कशाही प्रकारे बदलली म्हणजे वाढली अथवा कमी झाली तरी एकूण खर्च स्थिर राहत असेल तर मागणी एकक लवचिक. आणि शेवटी किंमत वाढल्यास वस्तूवरील खर्च कमी होत असेल
किंवा किंमत कमी झाल्यास वस्तूवरील खर्च वाढत असेल, अर्थात किंमत बदलल्यामुळे एकूण खर्चात किमतीच्या विरुद्ध दिशेने बदल होत असेल, तेव्हा मात्र मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त असते. अशा प्रकारे ही एकूण खर्च पद्धत देखील आज आपण या ठिकाणी समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्र हो, मागणीची लवचिकता मोजण्याच्या, विशेषतः मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या किंवा मापन करण्याच्या सुरुवातीच्या ज्या 2 पद्धती आहेत त्यांची सविस्तर चर्चा, अर्थात गुणोत्तर पद्धत व एकूण खर्च पद्धत या दोनही पद्धतींची सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून झालेली आहे. निश्चितपणे आपणाला समजलं असेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मला आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णविराम देऊया.